शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे मराठवाडा दौऱ्यावरती आहेत. दगाबाजने म्हणत उद्धव ठाकरे शेतकऱ्यांशी संवाद साधत आहेत आणि सरकारला शेतकऱ्यांना कसं फसवले सरकारनं हे या ठिकाणी शेतकऱ्यांना सांगत आहे. ठाकरे संवाद साधत असताना जे आजोबा ढसाढसा रडले ते आजोबा माझ्यासोबत आहेत. काय नाव आहे तुमचं? माझं नाव गोविंदराव लांडे, राहणार हलमुकाम वरुड, राहणार डोळा पंचाळ. नाही, पण तुम्हाला रडू का आलं? माझं रडू म्हणजे माझ्या शेतातलं सर्व पीक गेलं, त्याच्यामुळं मला रडू आलं. बाकी काय, कोणी कर्ज मागितलं तर कर्ज द्यायला तयार नाही, उसनवारी मागितलं उसनवारी द्यायला तयार नाही. मुलगा माझा आता आत्महत्या करू लागला. त्याला कर्ज दिलं, त्याला साचविलं की बाबा तू आजचं उद्या कोणाचं कर्ज देता येईल, तू एवढं का रडतोस? तिशावणी करायला आला. धडधडा लग्न कार्य कोणाचे देणं घेणं आहे, हे कशा प्रकारचं करावं, कोणाकडून देतावं, कोणी आपणाला द्यायला तयार नाही. नाही, पण उद्धव ठाकरे बोलत असताना तुम्ही माईक हातामध्ये घेतला आणि डायरेक्ट रडू आले. कोणत्या आठवणी दाटून आल्या तुमच्या? मला माझ्या मुलाच्या आठवणी आल्या. मुलगा होता तो जर संपला तर मी काय करायचं? यावेळेस माझं वय 90 वर्षाचं झालेलं आहे. मुलगा जर गेला तर मी कोणाचा सहारा घेऊ? मला याचा रडू आले. काय नुकसान झाले तुमचं? माझं सर्व केळी भ्रष्ट झाल्या, त्याच्या लेकरासारखे वाढलं होतं, खतं पाणी घातले, हे कदाला आलं आणि त्यानंतर वारं वावदान सुटलं, गारपीट झाली आणि केळी सगळ्या सवण झाल्या. हे बरेच साऱ्या लोकांनी पाहिलं. किती घंट्यात उद्ध्वस्त झालं सगळं? केळी किती वेळात नुकसान बाधित झाल्या? आधी म्हणजे काय, केळी राहिल्याच नाही ना तिथं, वादळानं सर्व संपून गेलं. पण तुम्ही जे पुढच्या लेकराप्रमाणे 3-4 महिने पीक सांभाळलेलं होतं, पेरणीपासून तर मोठं करण्यापर्यंत, ते किती दिवसात संपलं? त्याला म्हणजे जवळजवळ 1 वर्षच होतं की हो. म्हणजे केळी लावल्या म्हणजे 1 वर्षाचं पीक आहे. एका वर्षाला त्याला सांभाळावं लागते. वानेरापासून सांभाळावं लागते, कुत्र्यापासून सांभाळावं लागते, डुकरापासून सांभाळावं लागते. त्याला वेळच्या वेळेला पाणी द्यावं लागते, त्याला पौष्टिक खतं द्यावे लागतात, त्याला फवारण्या कराव्या लागतात. त्याला म्हणजे काय सुख आहे का? 9 वर्ष 9 महिने सांभाळणं म्हणजे अति कठीण आहे. सरकारनं मदत केली का फसवलं? आता बसतो, मला मदत तर नाही केली, फसवलं सारखं झालं की आता मला काही मिळालं नाही. याचा अर्थ मला फसवलं. काय झालं? माझा मंडळ अधिकारी तलाठी आलते का? ते जाग्यावरूनच बोलायला लागले, आम्ही तुमचं पाहिलं, आम्ही केलं म्हणतात. आता काय करणार? ते स्वतःहून पाहायला तयार नाही, खुर्च्यावर बसतात. सर्व सारखंच तुम्हाला मिळून जाईल. तुमच्या खात्यात काही पैसे आलेत का? आमच्या खात्यात काही पैसे आता 1 रुपया पण नाही. आज एकही पैसा नाही. आज काल काय सांगू, आज आला असेल तर, पण एकही पैसा आतापासून कालपर्यंत नव्हता आला. नाही, आतापर्यंत काही आलेलं नाही. बँकेत गेलते का? मिळालेलं नाही. बँकेत चेक करायला गेलते? बँकेत चेक केला, पोस्टामध्ये पाहिलं, कुठे पाहिलं तर पैसाच नाही ना. मिळाला झालं कुठून हे करणार? म्हणजे एकरी 100-200 रुपये गुंठ्यानं काय होणार काय होणार आहे? समजा दिले 8,500 रुपये सोयाबीनला 18,000. बरं बापू, सरकारकडे तुमची मागणी काय? शेतकरी कसा सावरेल? आता शेतकरी कसा, त्याने त्याला जे बोलले होते, जे आश्वासनं दिले होते, ते जर शेतकऱ्याला दिलं तर शेतकरी कसा तसा ठीक राहील. पण याने ते काम केलंच नाही ना. पण आता माजी मुख्यमंत्र्यांना तुम्ही भेटले, त्यांच्यासमोर ढसाढसा रडले. आता जे सध्याचे मुख्यमंत्री आहेत देवेंद्र फडणवीस साहेब, यांना तुम्ही काय सांगाल? यांना एकच विनंती करेल की माझा ज्या मुलाचा म्हणजे खर्च झाला आतापर्यंत जेवढा, फडणवीस यांना मी एवढं सांगेन की माझ्या मुलाचं जे लक्ष म्हणजे खर्च हे काय नुकसान झालेलं आहे ते भरपाई मिळावी. किती रुपये मिळाले? आता ते किती रुपयाचे ते त्यांच्यावर अवलंबून आहे. जास्तीत जास्त मिळाले. ज्याचे याचं मिळालं तर जीवन सुखी होईल. त्याचं हेक्टरी 50,000 रुपये द्यायला पाहिजे, पण ते काही नाही मिळालं. आज तो दगड फोडायला गेला, झाडं उचलायला गेला. काय करणार या परिस्थितीमध्ये? होत नाही, त्याला टोंगळाचा वास आहे. तर हे लांडगे नावाचे 90 वर्षाचे शेतकरी आहेत, जे उद्धव ठाकरेंचा या ठिकाणी संवाद सुरू असताना हातामध्ये माईक घेऊन ढसाढसा रडले. माजी मुख्यमंत्र्यासमोर अश्रू घालताना विद्यमान मुख्यमंत्र्यांनी आता आम्हाला भरीव मदत द्यावी अशी मागणी या ठिकाणी आजोबांनी केली आहे. संदीप नागरे, साम TV न्यूज, हिंगोली. आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट. प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या.